ओके. आपण आज संधी, आता काल आपण म्हणजे परवा वर्ण विचार घेतलेला आहे, त्याच्यावरती 2 मार्क येणार आहे. आवाज नाही येते सर. हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो, इतरांना आवाज येतोय? हा, ठीक आहे. आवाज येत नाही सर. बाकीच्यांना येतोय का आवाज? हो येतो, आवाज येतोय सर. ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे आज, संधी हे टॉपिक आहे. संधी, तर संधी आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. आता संधीमध्ये फार काही अवघड नाहीये. जर आपल्याला शब्दाची फोड व्यवस्थित करता येत असेल तर त्याची संधी सुद्धा करता येते. जसं बघा, आता इथे काय सांगितलेलं आहे, जोड शब्द तयार करताना. हा मॅडम, तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल. बाकीच्यांना येतोय का आवाज? हॅलो, बाकीच्यांना येतोय का आवाज? हा येत आहे मॅडम, तुमच्याकडे थोडं रेंज मध्ये या. तर संधीमध्ये आपल्याला जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, कुठलं संधी करत असताना किंवा जोडशब्द तयार करत असताना. हा, बाकीच्यांना येतोय का आवाज? हॅलो, हॅलो, येतोय आवाज सर. येत नाही का बाकी? हा, कोण म्हणतं येत नाही? हा, येतोय. तर ठीक आहे, जोडशब्द तयार करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात, जोडशब्द तयार करत असतात. आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण होतो. वर्णाच्या अशा एकत्रीकरणाला किंवा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे काय आहे? सांधणे, एकत्र जोडणे किंवा जोडणे होय. साधं सिंपल आहे. संधी म्हणजे काय आहे? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, काय लक्षात घ्यायचंय आपल्याला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो. त्याला काय म्हटलं जातं? संधी म्हणतात. आता संधीमध्ये सांधणे किंवा एकत्र जोडणे असा त्याचा अर्थ होतो. आता संधीचे 3 प्रकार आहेत. संधीचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. 3 प्रकारची संधी आहे. त्याच्यामध्ये एक आहे स्वर संधी. आपण काल स्वर आणि व्यंजन हे दोन्ही पाहिलेले आहे वर्णमालेमध्ये. तर स्वर संधीमध्ये काय आहे? एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर कशानं स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वर संधी म्हणतात. कशाने जोडले असतील तर स्वराने, अ पासून अम पर्यंत जे आपले स्वर आहेत त्याने जर जोडलेले असतील तर ते काय असेल? कुठली संधी असेल सांगा? स्वरसंधी. हा, स्वरसंधी असेल. स्वरसंधीचे स्वरूप कसं असणार आहे? एकच लक्षात ठेवायचं, स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी. साधं सिंपल आहे. स्वरसंधी काय असेल? स्वर अधिक स्वर. उदाहरणार्थ पहा बघा, कवी अधिक ईश्वर, त्याच्यामध्ये वी, या वी बद्दल काय आहे? रस व ई घेतलेला आहे आणि इथं दीर्घ ई आहे तर तो तसाच घेतलेला आहे. म्हणजे रस व ई अधिक दीर्घ ई म्हणजेच त्याचा काय होतो? काय होतो? रस व दीर्घ
काय आहे हा ई? हॅलो हॅलो, हा कुणीतरी सांगा. रस्वई अधिक दीर्घई त्याचा काय होतो? दीर्घई. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर येतोय. हा, तर कवी अधिक ईश्वर हा शब्द आहे, दोन्हीचा मिळून शब्द तयार झाला कवी ईश्वर. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे? वी. वी म्हणजे त्याचा स्वर कोणता आहे? ई, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर ई आहे, दीर्घ ई आहे, तो पण इथं घेतला. रस्व अधिक दीर्घ त्याचा होतो दीर्घ ई, म्हणून इथं काय झालेलं आहे? याची जी वेलांटी आहे ती काय झालेली आहे? कवी ईश्वर. ते दोन्ही एकत्र आल्यामुळं दुसरी वेलांटी झालेली आहे. इथं लक्षात येते सगळ्यांच्या? हा, इथं लक्षात येत आहे का की रस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, म्हणजे इथं पहिली वेलांटी आहे. मात्र ज्यावेळेस आपण हा शब्द काय करतो? एकत्र करतोय, जोडतोय, त्यावेळेस इथली वेलांटी काय झाली? दुसरी वेलांटी झाली. त्याला म्हणायचं स्वर संधी. स्वर संधीमध्ये एकच लक्षात ठेवायचं, स्वर अधिक स्वर. काय लक्षात ठेवायचं? स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधी. त्याच्यानंतर दुसरी आपली संधी आहे व्यंजन संधी. आता व्यंजन संधीमध्ये काय आहे? दोन वर्णापैकी जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. जसं बघा आता इथं दिलेलं आहे तुम्हाला, उदाहरणार्थ सतजन. आता बघा, त हे काय आहे? व्यंजन आहे. त हे काय आहे? व्यंजन आहे. दोन्ही वर्ण व्यंजन किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर, म्हणजे पहिला व्यंजन दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजन असतील तर ती कुठली संधी आहे? व्यंजन संधी आहे. फॉर एक्झाम्पल पहा, सत अधिक जन बरोबर सज्जन. आता इथं त हे काय आहे? व्यंजन आहे. ज हे सुद्धा काय आहे? व्यंजन आहे. म्हणजे इथं काय आहे? व्यंजन व्यंजन आहे. इथं काय आहे? व्यंजन अधिक व्यंजन. कधी कधी काय होतं? पहिल्यांदा व्यंजन येतो मात्र दुसऱ्यांदा स्वर असतो, म्हणजे याच बरोबर व्यंजन अधिक स्वर असं जरी असलं तरी सुद्धा ती काय आहे? व्यंजन संधी आहे. त्याच्या पुढे पाहूया, इथं दिलेलं आहे बघा दुसरी एक तुम्हाला त्यासाठी अजून थोडस तुम्हाला त्याच्यात बघा, हा जो त आहे तो व्यंजन आहे, ज हा व्यंजन आहे. परंतु इथं काय आहे? त हा व्यंजन आहे मात्र आ हे काय आहे? स्वर आहे. तरी सुद्धा ही काय आहे? व्यंजन संधी आहे. म्हणजे व्यंजन संधी ओळखण्याची खूण काय आहे? एकतर व्यंजन व्यंजन यायला पाहिजे किंवा पहिलं व्यंजन आणि दुसरा स्वर यायला पाहिजे, त्यावेळेस काय होते? व्यंजन संधी होते. फॉर एक्झाम्पल सत अधिक जन, आणि इकडे काय दिलंय? चित अधिक आनंद, चिदानंद. तिसरी जी संधी आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये काय आहे? पहिला विसर्ग, पहिला वर्ण काय असायला पाहिजे? विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर. व्यंजन किंवा स्वर. म्हणजे आपण काय करू शकतो याला? आता बघा, पहिला मात्र विसर्ग पाहिजे. पहिला काय पाहिजे? विसर्ग पाहिजे. जो दुसरा आहे तो काय असू शकतो? व्यंजन असू शकतो किंवा स्वर असू शकतो. समजतं सगळ्यांना? विसर्ग संधीमध्ये सुरुवातीला काय पाहिजे? विसर्ग. व्यंजन संधीमध्ये सुरुवातीला काय पाहिजे? व्यंजन. स्वर संधीमध्ये तर स्वर स्वर आहे. व्यंजन संधीमध्ये काय आहे? व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. तर विसर्ग संधीमध्ये काय आहे? पहिला विसर्ग हमखास पाहिजे, दुसरा व्यंजन असेल किंवा स्वर असेल तरी सुद्धा ती काय आहे? विसर्ग संधी आहे.
फॉर एक्झाम्पल बघा, इथं दिलेच आहे विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग स्वर. असं असेल तरी सुद्धा ती काय आहे, विसर्ग संधी आहे. बघा स्वरूप असते, उदाहरणार्थ पहा, तपोधन. आता तपोधन मध्ये काय आहे, पहिला विसर्ग आहे, दुसरा ध म्हणजे व्यंजन आहे. किंवा दुरात्मा, दुरात्मा हा शब्द आहे, पहिला विसर्ग आहे, दुसरा काय आहे, स्वर आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल की तपोधन याच्यामध्ये पहिला काय आहे, विसर्ग आहे. कुठला आहे पहिला, विसर्ग, अधिक दुसरा काय आहे, व्यंजन आहे. आणि दुरात्मा मध्ये काय आहे, पहिला विसर्ग आहे, पहिला काय आहे, विसर्ग आहे, अधिक पुन्हा काय आहे स्वर आहे. म्हणजे दोन्ही वेळेस पहिल्यांदा विसर्ग आणि दुसऱ्यांदा स्वर किंवा व्यंजन असेल त्यावेळेस काय असणार आहे, विसर्ग संधी असणार आहे. बघा आता पुढे काय दिलेलं आहे, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. याला सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व संधी असे म्हणतात. आता आपल्याला डेफिनेशन काय येत नाही, आपल्याला येते एक्झाम्पल. एक म्हणजे संधी ओळखणे किंवा दिलेल्या उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे ते येतं. आता बघा सजातीय स्वराची उदाहरणं आहेत इथं. तर आता जो नियम होता, सजातीय स्वरातील दोन्ही वर्ण सेम आले तर त्याचा काय होतो, एक दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे काय, अ अधिक आ येईल. त्याचबरोबर ई अधिक ई काय येईल, सांगा काय येईल. हॅलो, हा बोला काय येईल, ई येईल. तर हे लक्षात ठेवायचं. आता बघा फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे सूर्यास्त, आ सगळ्यांच्या लक्षात येत असेल, सूर्य येणारा इथं. त्याचबरोबर आस्तचा बरोबर काय झाला, आ सूर्यास्त. रूप प मध्ये काय आहे, इथं आहे अंतर मधला परंतु इकडे काय झालं, रूपांतर आ काय झाला त्याचा आ. तसं प्रत्येक एक्झाम्पलचं आहे. आता इथं सांगा काय आहे, मिष्ट मध्ये शेवटी काय असेल स्वर मिष्ट मधला, हा एक जण सांगा मला, आणि अन्न मधला बरोबर काय झालं आ. असं या प्रत्येकाचे एक्झाम्पल तेच आहे. जसं कट आहे, स्वभाव स आ. बघा इथं काय आलेलं आहे, स आणि अभिनय म्हणजे काय झाला, अभिनय. कटाक्ष बघा, ट मधला अधिक अक्ष मधला बरोबर काय झाला आ. त्याला काय म्हणायचं आहे, स्वर संधीचं उदाहरण म्हणायचं आहे. तुम्हाला कधी कधी योग्य विग्रह करण्यासाठी सुद्धा येईल, त्यावेळेस पण तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण, तेच दिलेलं आहे. कधी कधी आपल्याला आणि दुसरा स्वर दीर्घ येतो तरी पण त्याचा काय होतो, दीर्घ होतो. पहिला ऱ्हस्व दुसरा दीर्घ त्याचा काय होतो, दीर्घ होतो. फॉर एक्झाम्पल पहिला ऱ्हस्व दुसरा दीर्घ आ त्याचा काय झाला, दीर्घ झाला आ. देव अधिक आलय देवालय. त्याचबरोबर इथं बघा आता हिम, हिम मध्ये काय आहे स्वर त्यातल्या पहिल्या शब्दाचा काय आहे, अक्षराचा अधिक आ बरोबर काय झाला आ. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, अधिक बरोबर आ. त्याचबरोबर अधिक आ बरोबर सुद्धा काय असेल, सांगा काय असेल आ. तर ही जी सगळी उदाहरणं आहेत ती त्याचीच आहेत. हे तुम्हाला मी ऑलरेडी सेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आ
अधिक अ म्हणजेच काय आहे? आ आहे. विद्या इथं काय येणार? आ येणार. अधिक यातला अ बरोबर काय झाला? आ. विद्यामध्ये आ आहे. अर्थी पहिला अ म्हणून काय झाला? दीर्घ आ झाला किंवा आ झाला, दीर्घ अ. त्यानंतर भाषा सुरुवातीला काय असणार? आ. पुन्हा अ. त्याचा काय झाला? आ. आ. त्याचबरोबर जर पहिला पण दीर्घ, दुसरा पण दीर्घ म्हणजे मोठा, आणि तर तिसरा पण काय असणार? आ. 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 विग्रह करता यायला पाहिजे आपल्याला बरोबर, त्याचा फोड करता यायला पाहिजे शब्दाची. महिला याच्यामध्ये काय आहे? आ. अधिक आश्रमातला आ म्हणून काय झाला? आ. महिला आश्रम. ल ला आ लागलेला आहे तिथं, आहे का? त्याच्यानंतर कलानंद तेच प्रकार आहे. आ आ आ. राजा आ. आज्ञा आ. राजाज्ञा एकत्र केलेला आहे आ. सेम. राजाश्रय, विद्या, आलय, चिंतातूर म्हणजेच काय झाला? चिंतातूर. कधी कधी तुम्हाला असा पण प्रश्न येतो, खालीलपैकी योग्य विधान ओळखा किंवा योग्य पर्याय ओळखा. चिंता अधिक आतुर, चिंतातूर, किंवा इथं दुसरे कुठले तरी पर्याय तुम्हाला दिलेले असतील तर त्यानुसार सुद्धा तुम्हाला ते ओळखता येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर ई. रस्व ई. अजून एक रस्व ई. त्याचा काय होणार? दीर्घ ई. दीर्घ ई. फॉर एक्झाम्पल इथं मुनी, आता इथं मात्र त्यांनी काय केलेलं आहे? मुनीच्या. त्याच्यानंतर अभि, ई, इष्ट, ई, अभिष्ट. त्याच्यानंतर कवीच्या, इथला ई आहे अधिक इथला ई आहे, बरोबर काय झाला? दीर्घ ई झाला. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, हे सोपंच आहे. पुढं त्याच्यानंतर तेच ई म्हणजे रस्व ई, दीर्घ ई त्याचा होतो दीर्घ ई. जसं गिरीश याच्यामध्ये रस्व ई आहे. काय आहे? रस्व ई. आणि इथं मात्र दीर्घ आहे. तर ते पण तेच. कवीश्वर हा, हे जे एक्झाम्पल आहे ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेत अनेक वेळा विचारलं गेलेलं आहे. कवीश्वर. तर कवीमध्ये काय आहे? कवी. वीची कुठली वेलांटी आहे इथं? अधिक ई. त्याचा काय झाला? दीर्घ ई. रस्व ई अधिक दीर्घ ई त्याचा होतो दीर्घ ई. तेच आहे रवी इंद्र, रवींद्र. त्याच्यानंतर गोमती इच्छा, गोमती इच्छा, महेंद्र. त्याच्यानंतर पुढे बघा, दीर्घ ई अधिक दीर्घ ई त्याचा होतो दीर्घ ई. मही अधिक ईश, महिष. पार्वती अधिक ईश, पार्वतीश. त्याच्यानंतर भानू अधिक उदय, भानुदय. त्याच्यानंतर लघु उत्तरी, अतिशय महत्वाचे एक्झाम्पल आहे बघा. लघु उत्तरी, लघु उ म्हणजे इथं बघा, आता एक नवीन प्रकार इथं त्यांनी केलेला आहे. रस्व उ, रस्व उ त्याचा काय होतं? दीर्घ उ. दीर्घ उ. एक दीर्घ उ, एक रस्व उ त्याचा होतो दीर्घ उ. म्हणजे एकदा जरी कुठलाही स्वर एकदा जरी दीर्घ आला आणि त्याचबरोबर जर सजातीय जातीतील दुसरा त्यातला स्वर असेल तर त्याचा हमखास होतो दीर्घ, दीर्घ स्वर होतो. एवढं लक्षात ठेवायचंय. नियम पाठ करण्यापेक्षा तुम्ही हे लक्षात ठेवायचंय. उ, दीर्घ उ अधिक रस्व उ त्याचा होतो दीर्घ उ. फॉर एक्झाम्पल भू उद्धार. बघा इथं भू उद्धार. दोन्ही एक्झाम्पल महत्वाचे आहेत यातील. त्याच्यानंतर रु रु रु. बघा आता मातृ, तर मातृन, मातृऋण, मातृन. त्याच्या पुढचा नियम महत्वाचा आहे बघा. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे
म्हणजे बदल होणे, याला आदेश म्हणतात. याला काय म्हणतात? आदेश म्हणतात. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे, याला आदेश म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा आता इथं अ किंवा आ अधिक ई किंवा ई असेल तर त्याचा काय होतो? ए होतो. त्याचबरोबर अ किंवा आ अधिक उ किंवा दीर्घ उ त्याचा होतो ओ. काय होतो त्याचा? हॅलो ओ. ओ. हा होतो आता बघा त्याच्यानंतर अ किंवा आ, त्याच्यानंतर जर रू आला तर त्याचा काय होतो? अर. हे तिन्ही किंवा हे एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नियम पाठ करण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा तुम्ही, नियम पाठ करण्यापेक्षा तुम्हाला ते अधिक लक्षात येईल. अ साधं सिंपल आहे. अ अधिक ई आला तर ते कशात जाणार आहे? ए मध्ये जाणार आहे. किंवा अ अधिक उ आला तर ते कशात जाणार आहे? ओ मध्ये जाणार आहे. किंवा अ अधिक रू आला तर ते काय होणार आहे? अर होणार आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. अ अधिक ई ए होतंय किंवा ऐ होईल, अ अधिक उ ओ होईल किंवा औ होईल. जर इथं बदललं तर अ अधिक रू बरोबर अर होईल. त्याच्या पुढे बघा आता या पद्धतीने जर बदल झाला, दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ आणि अर असे बदल झाल्यास त्याला गुणादेश असे म्हणतात. याला काय म्हणतात? गुणादेश म्हणतात. लक्षात ठेवायचं. ए ओ अर असा जर बदल झाला दोन वर्णाचा तर त्याला गुणादेश म्हणायचं. त्या पुढे जाऊन आता गुणादेशाची उदाहरणे बघा आता काय काय आहेत बघा. इथं काय असणार आहे? रच्या पाठीमागं कुठला स्वर आहे? अ. अ. आणि इच्छामध्ये कोणता स्वर आहे? ई. इच्छामध्ये ई. ई. त्याचा इथं काय झालाय? काय? किंवा ए. झालाय का? रे ए. रच्या नंतर कोणता इथं स्वर ए आहे, तो आलाय का इथं? हो सर. बघा ईश्वर मध्ये काय आहे? स्वर अ आहे. दुसऱ्या शब्दातला पहिला कुठला वर्ण? ई घेतला. अ अधिक ई आत्ताच आपण म्हणजे शिकलेलो आहे. गुणदेशाच्या आदेशानुसार त्याचा काय झाला? ए झाला. म्हणजे ईश्वरेच्छा हा शब्द तयार झाला. या शब्दातून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे बघा इथला अ आहे अधिक ई आहे, त्याचा काय झाला? ए झालेला आहे. स्वेच्छा व ए येते का लक्षात? इथं पण सगळ्यांच्या एक मात्रा हो, म्हणजे सर. काय असतं आपल्याकडे? ए असते, माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर लोकइच्छा, आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे? अ आहे अधिक ई आहे, बरोबर काय झालेलं आहे? ए झालेला आहे. ए. बरोबर आहे. राष्ट्र इतिहास मनुष्य सगळे गण अधिक ईश तुमच्या लक्षात यायला पाहिजे. गणेश गुण अधिक ईश गुणेश. यथा इष्ट यथेष्ट लक्षात ठेवा स्पेशली. त्याच्यानंतर चंद्र अधिक उदय चंद्रोदय. आता बघा इथं काय केलेलं आहे त्यांनी? इथं बघा चंद्र मध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? चंद्र अ. अ अधिक उदय मध्ये काय आहे? ओ. ओ. उ आहे. बरोबर काय झाला? ओ. ओ. याचा पण रूल आपण आता पाहिला होता तिथं त्या 3 मध्ये. तर अ अधिक उ ओ होतो हे लक्षात पाहिजे आपल्या फक्त.
पुरुषोत्तम सेम आहे. त्याच्यानंतर महत्वाचे अजून घेऊया आपण अन्योक्ती. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. निसर्गोपचार, प्रश्नोत्तरे, त्याच्यानंतर सहोदर, त्याच्यानंतर महोत्सव. इथे एक शब्द आहे बघा, महोत्सव. महा अधिक फोड करा त्याची. महोत्सवची काय होणार? महोत्सवची फोड महा अधिक उत्सव. बरोबर, राईट. अतिशय महत्वाचे शब्द आहेत बघा. देव, देव अधिक ऋषी, देवर्षी. महा अधिक ऋषी, महर्षी. दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. देवर्षी, महर्षी हे एक्झामला येण्याच्या दृष्टिकोनातून आहेत. त्याच्यानंतर बघा, पुढचा नियम आहे अ किंवा आ अधिक ए किंवा ए किंवा त्याचा काय होतो? ए होतो. कशा कशाचा? अ तर पाहिजे किंवा आ असेल आणि त्याच्यानंतर ए पाहिजे किंवा ए असेल तर त्याचा काय होतो? ए होतो. आणि अ किंवा आ अधिक ओ असेल किंवा औ असेल तर त्याचा मात्र औ होतो. वरील प्रकारे स्वर तयार झाले त्याला वृद्धादेश म्हणतात. वृद्धयादेश, वृद्धयादेश. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, फॉर एक्झाम्पल इथं घेऊया आपण उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. तर त्या क्षणमध्ये स्वर कोणता आहे शेवटी? न च्या नंतर अ अधिक. इथं एक मध्ये काय आहे? तोच आहे. तर त्याचा काय झालेला आहे? ए झालेला आहे. क्षणेक आलेला आहे का? क्षणेक. त्याच्यानंतर एक एक. इथं काय असणार आहे? अ अधिक ए. बरोबर काय झाला? ए. सगळ्यांच्या लक्षात येतं हे? अ कुठला आहे? कच. हा, ए. त्याच्यानंतर त्याचा होतो ए. मत ऐक्य हा शब्द लक्षात ठेवा. मत अधिक ऐक्य. बरोबर काय होतं? मत ऐक्य, मतैक्य. त्याच्या त्याच्यानंतर प्रजा ऐक्य, प्रजैक्य. जलओघ, जलोघ. आता इथं मात्र काय झालेलं आहे? ओ आलेला आहे का? औ. अ अधिक ओ औ झालेला आहे. तर पुढे इथं सुद्धा काय आलेला आहे? त्याचा औ आलेला आहे का? हा, हे लक्षात ठेवायचं आहे. सेम तेच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला यमुना, तर इथं आ आलेला आहे. अधिक ओ, त्याचा झाला ओ. तो इथं आलेला यमनोग. ठीक आहे. त्याच्या पुढे पहा. आता बघा, महत्वाचं आहे इ उ रू, ह्रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर म्हणजे दुसऱ्या जातीचे स्वर आल्यास ई किंवा ई बद्दल य, ई किंवा ई बद्दल काय होतंय? य. उ किंवा उ बद्दल व, तर रू बद्दल र वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे य व र असे बदल होतात. याला यनादेश म्हणतात. य व र असे बदल होत असतील तर त्याला काय म्हणायचं? यनादेश म्हणायचं. आणि हे बदल कसे होत आहेत? फॉर एक्झाम्पल बघा, इथं दिलंय. हा नियम जर आपल्या लक्षात आहेच. आता सांगा मला इथं प्रीती अधिक अर्थ याच्यामध्ये कोणते स्वर आहेत? ई. ई. ह्रस्व का दीर्घ स्वर आहे इथं प्रीतीमध्ये? दीर्घ. मग इतर ह्रस्व किंवा दीर्घ म्हटलेलंच आहे म्हणजे ई आणि ई सेमच आहे. त्याच्यानंतर प्रीती अ आलेला आहे तर त्याचा काय झालेला आहे? प्रीत्यर्थ काय झालेला आहे? ई. हा, राईट. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. य झालेला आहे.
इथं सुद्धा साधा ई आहे, म्हणजे ऱ्हस्व ई आहे. बरोबर, सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अधिक हो सर. अ, याचा सुद्धा काय झाला, ई आणि अ एकत्र आला, काय तर झाला, य. य. इथं सांगितलेलं आहे आपल्याला, ई आणि ऱ्हस्व किंवा दीर्घ उ एकत्र आला तर कधी य होतो, कधी व होतो, कधी र होतो. याला यनादेश म्हणतात. य व र, याला यनादेश म्हणतात. य लक्षात ठेवा, य वरून यनादेश. त्याच्यानंतर आता याचे म्हणजे महत्वाचे आहेत बघा. हो का, हा एक जो शब्द आहे, अति अधिक आनंद, काय होतं त्याचं, अत्यानंद. अत्यानंद. बरोबर आहे. त्याच्यानंतर हो का, मनू, मनू अधिक अंतर, मनवंतर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचे हे शब्द बरं का. अत्यल्प वगैरे माहिती असते आपल्याला. प्रति अधिक अंतर, प्रत्यंतर. त्याच्यानंतर बघा, हे थोडासा अपवाद आहे. काय आहे, वि अधिक असंग, व्यासंग. किती, किती अधिक एक, कित्येक. हे शब्द, हा म्यूट कर जरा, कोण आहे एवढं, म्यूट करा. त्याच्यानंतर ज्या ज्या शब्दाला मी गोल करतोय ते शब्द जरा लक्षात ठेवा बरं का. सु अधिक अल्प, स्वल्प. त्याच्यानंतर अणु अधिक अर्थ, अन्वर्थ. त्याच्यानंतर गुरुआज्ञा, गुरुआज्ञा. सु अधिक आनंद, स्वानंद. भानू ईश्वर, भानवीश्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर पित्राज्ञा, एक लक्षात ठेवायचं, पितृ अधिक आज्ञा. त्याच्यानंतर पुढचा नियम घेऊ, कोणता आहे, एचा. ए, ए, ओ, औ या स्वरांपुढे स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे काय काय येतं, ऐ, आई, औ, आव. आदेश येऊन पुढील स्वर तयार होतो. या नियमाची उदाहरणे आता हे सगळे महत्वाचे आहेत बरं का. हा जो टॉपिक आहे, हा किंवा हा जो पॉइंट आहे स्पेशली यातला, तो कसा आहे, PIMP आहे ही स्क्रीन. तुम्हाला याच्यातून एखादा प्रश्न येईल कदाचित. बघा आता काय, ने एक ए आहे, अन आहे, तर त्याचा तयार काय झाला, ने अधिक अन तयार काय झाला, नयन. नयन. गो ईश्वर, गवीश्वर. फोड लक्ष, पाठच करून ठेवा. पो अधिक अन, पवन. गय अधिक अन, गायन. नौ अधिक इक, नाविक. पौ अधिक अन, काय आहे, काय आहे, पावन. पावन. हा, पौ अधिक अन, आणि इथं पो अधिक अन. या दोन्हीतला लक्षात घ्या डिफरन्स पवन. काय आहे. पो म्हटलं तर पवन आणि पौ म्हटलं तर पावन. ठीक आहे. आतापर्यंत आपण स्वरसंधी पाहिली. स्वरसंधी जरा थोडी मोठी आहे, व्यंजन संधी पण मोठी आहे. तर आता व्यंजन संधी पाहू आपण. काय आहे व्यंजन संधी, याच्यामध्ये काय असतंय, व्यंजन संधीमध्ये आपण पाहिलं की पहिला व्यंजन पाहिजे. पहिला काय पाहिजे, व्यंजन. पहिला काय पाहिजे, व्यंजन. आणि त्याच्यानंतर स्वर. स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. म्हणजे व्यंजन कॉमन आहे, सुरुवातीला व्यंजन पाहिजेच, त्याच्यानंतर मात्र स्वर किंवा व्यंजन असलं तरी चालेल, परंतु सुरुवातीला जर व्यंजन असेल तर ती व्यंजन संधी आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. स्वर आणि व्यंजन तर माहित आहेत आपल्याला, अ पासून आम पर्यंतचे स्वर आहेत, क पासून अगदी ल पर्यंतचे व्यंजन आहेत. तर सुरुवातीला व्यंजन दिसलं की ती काय झाली, व्यंजन संधी. सुरुवातीला स्वर दिसलं तर ती झाली स्वर संधी. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. आता त्याच्यानंतर बघा उदाहरण, याच्यात काय, द हे काय आहे, स्वर आहे का व्यंजन आहे,
व्यंजन. व्यंजन. आणि क हे काय आहे? व्यंजन. 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 म्हणजे व्यंजन व्यंजन म्हणजे व्यंजन संधी. त्याच्यानंतर आता हे सगळं व्यंजन व्यंजनचीच आहेत, पण याच्यातलं आपल्या लक्षात काय ठेवायचं ते सांगतो तुम्हाला. बघा, नंबर 1 हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी बरं का. पहिला शब्द काय आहे? शुद्ध आहे का? दुसरा काय आहे? पिपासा. म्हणजे याचा काय होतो? क्षुती पिपासा आहे का? त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, हा हे यातलं सगळ्यात लक्षात ठेवा. हे पण आहे बघा, षड. ह्या ड चा काय होतो? ड चा काय होतो? अजून एक अपवाद आहे याला. या ड चा काय होतो? ट होतो. लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्या द चा त होतोय. लक्षात ठेवा, द चा त होतोय. जसं बघा इथं द चा काय झाला? त झाला. आणि ड चा काय होतोय? ट होतोय. त्याचबरोबर क चा ग चा काय होतोय? क. हे पण लक्षात ठेवा. आता हे फार डीप मध्ये आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ग चा कधी कधी क होतोय, ड चा ट होतोय, द चा त होतोय. इथं पण तेच आहे. पुढे जाऊया आपण आता. बघा आता, वाक. क चा काय झाला मी सांगितल्याप्रमाणे? हा, म्यूट करा जरा. म्यूट करा. कोण आहे? म्यूट करा. त्याच्यानंतर बघा, ट चा जसा ड चा ट झालता तसा इथं काय झालेला आहे? षट ड. अधिक रिपू. षड रिपू. मगाशी आपण द चा त केलता. द चा काय केलता? त केलता. आता इथं त चा काय झाला? ग. हा, हे पण लक्षात ठेवायचं. त चा काय झाला? द झाला. मगाशी आपण द चा त करत होतो. ठीक आहे. तर सदाचार, सदाचार, वाक विहार, वाघ विहार हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे येतात बघा, षट आनंद, षडानंद. त्याच्यानंतर दिक अधिक विजय, दिग्विजय. दिग्विजय. भगवत गीता. द चा काय होतो? त होतो. आणि त चा द होतो. हे पण लक्षात ठेवा. दिक आणि गज, तर काय झाला? दिग्गज. दिग्गज. या क चा काय झालेला आहे? हा ग झालेला आहे. सद्भावना, जगत ईश्वर राजाती, सच्चिदानंद हा पण येतो बघा. शब्द महत्वाचा आहे हा सुद्धा. उद्गम पण महत्वाचाच आहे. सच्चित अधिक आनंद. तर सच्चित या त चा काय झालेला इथं? द झालेला आहे. लक्षात ठेवायचा. द त हे दोन वर्ण लक्षात ठेवायचे. द त. आता अनुनासिक बघा. आता इथं षट मास आहे. इथं मात्र काय झालं? त्याचा ट झालेला आहे. काय झालेला आहे? हॅलो. हा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपला जो क वर्ग आहे, सगळ्यांना मी सांगितलं होतं त्यावेळेस, क वर्ग आहे. त्याच्यानंतर प वर्ग आहे. तसा इथला ट वर्ग आहे. सगळ्यांना माहित असेल. ट वर्ग माहित आहे सगळ्यांना? ट वर्ग, ट ठ ड ढ आणि शेवटी काय असतो? आणि शेवटी पंचम वर्ण न. तर ह्याच्या शेवटीचा जो आहे तो इथं न आलेला आहे का सगळ्या लक्षांच्या? बघा, त वर्गामध्ये पंच म्हणजे आपलं जे आपण नोजल म्हणतो ते कुठलं आहे? त थ द ध न. त थ द ध न. आलंय का? म्हणजे त्याच वर्गातील शेवटचा वर्ण आपल्याला इथं ट न. हे पण लक्षात ठेवायचंय. आता याच्यानंतर महत्वाचं बघा, जगत अधिक नाथ, जगन्नाथ. चित्त अधिक मय, चिन्मय. तत् अधिक मय, तन्मय. त्याचबरोबर वाक काय शब्द आहे?
वाङ्मय. वाङ्मय. ठीक आहे. त्याच्यानंतर सर, पुढे जाऊया. याच्यात मध्ये क चा ग झालाय का? हा, क चा ग झालेला आहे. मग अशा आपण ग चा क करत होतो. वाघ विचार होतं ना. पुढे जाऊया. थोडस अपवादात्मक काही ठिकाणी असते ते आपल्याला लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे. आता बघा, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. या नियमाची उदाहरणे. आता बघा, त पुढे काय व्हायला पाहिजे आपल्याला? ज. त चा काय व्हायला पाहिजे? ज व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, उज्ज्वल. उज्ज्वल हा ज्वल तर इथला आहेच, फक्त हा जो ज आहे तो या त चा झालेला आहे. उज्ज्वल आहे का? हो. त्याचबरोबर इथं सतजन, तर इथं जन आहे तसा घेतलेला आहे. हा जो ज आहे तो या त चा झालेला आहे. सज्जन. सत अधिक जन, सज्जन हा पण अतिशय महत्वाचा शब्द आहे. हा उज्ज्वल हा पण अतिशय महत्वाचा शब्द आहे परीक्षा दृष्टिकोनातून. त्याची फोड सगळ्यात महत्वाचं, याची फोड, संधी प्रकार, अशावरती प्रश्न येऊ शकतो. बघा पुन्हा एकदा, आता हे जे आहे हे थोडस एमपीएससीचं आहे. यावत जीवन, याव जीवन अनेक वेळा हा आलेला आहे. जसं जगत जीवन, जगजीवन. पुढं त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आल्यास त्याचा त बद्दल ट होतो. ट बद्दल काय होतो? ट होतो. फॉर एक्झाम्पल, तटीका म्हणजे तट्टिका. तट्टिका. त्याच्यानंतर बघा, त या व्यंजनापुढे ल आल्यास, बघा त या व्यंजनापुढे ल आल्यास त बद्दल ल होतो. म्हणजे त च्या पुढे जर ल आलं तर त्याचा काय होतो? ल होतो. फॉर एक्झाम्पल, उल्लंघन, त्याचा काय झाला? उल्लंघन. काय होतोय? उल्लंघन. उल्लंघन. तत्लीन. तत्लीन त्याचा काय झाला? तल्लीन. तल्लीन. उल्लेख. उल्लेख. विद्युतलता. त्याच्याबरोबर त या व्यंजनापुढे श आल्यास त बद्दल च होतो व पुढील शब्द श बद्दल छ होतो. जसं बघा, सत शिष्य, जसं सच्छिष्य. हे पण लक्षात ठेवायचं आहे. सच्छील, सत अधिक शील, सच्छील. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. एकच आहे बघा, त च्या व्यंजनापुढे ह आल्यास द होतो आणि पुढील बदल मात्र ध होतो. जसं बघा, तत अधिक हित, तद्दित. म स्वर किंवा म पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळतो, परंतु व्यंजन आल्यास म चा लोप होतो. व्यंजन आल्यास मात्र काय होतो? लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो. जसं सम अधिक आचार, काय झाला शब्द? समाचार. राईट. आता हा इथंच आहे लगेच. सम अधिक गती, इथं काय झालेलं आहे? संगती. हा, इथं ते पाहता म च्या पुढे स्वर आल्यास, आता या म च्या पुढे काय आला? हा स्वर आला, तो म मध्ये मिसळतो. म मध्ये मिसळला का? मिसळला. परंतु व्यंजन आल्यास, आता इथं बघा व्यंजन आलेलं आहे का? व्यंजन म च्या पुढे व्यंजन आलेलं आहे का? हा. तर म चा लोप होतो. म चा काय होतो? लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो. संगती, अनुसार आलेला आहे. सम अधिक गती, संगती. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं इथलं सम अधिक तोष, संतोष झालेला आहे ते या नियमाप्रमाणेच. सम अधिक योग, बघा सम अधिक योग, संयोग. सम अधिक कल्प, संकल्प. सम अधिक मती, संमती.
संगती वेगळं आणि संमती वेगळं, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल. अजून आता बघा, छ पूर्वी रस्व स्वर आला, छ च्या पूर्वी जर रस्व स्वर आला तर त्या दोघांमध्येच काय होतो, च हा वर्ण येतो. फॉर एक्झाम्पल, रत्न अधिक छाया, काय झाला, रत्न छाया. त्याच्यानंतर शब्द अधिक छल, शब्द छल. रंग छटा दिलेला आहे. आता हे तुम्हाला शक्यतो नाही विचारलं जाणार स्पेशली हे, परंतु वरचे सगळे नियम लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर शेवटची जी आपली संधी आहे, विसर्ग संधी आहे. तर विसर्गाच्या माग अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. आता नियम पहा, यशो अधिक धन, काय झाला शब्द, यशोधर. यशोधन. पुढं मनो अधिक राज्य, मनोराज्य. त्याच्यानंतर रजोगुण, हा पण महत्वाचा शब्द आहे. इकडं तेजोनिधी, तेज अधिक निधी, तेजोनिधी. तेज म्हणतो आपण, ह सारखा त्याचा उच्चार होत असतो. तेज अधिक निधी म्हणजे तेजोनिधी. त्याचबरोबर आहेच हे पण, मनोरंजन पण शब्द महत्वाचा इथला. आता बघा पुढे अजून आहेच आहे आपल्याला, भरपूर आहे. विसर्गाच्या मागे अ व किंवा आ खेरीज कोणताही स्वर आला, कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. फॉर एक्झाम्पल, नि अंतर, काय झालं, निरंतर. मागच्या वेळेस हा आला होता, बहिर अधिक अंग, बहिर अधिक अंग काय होतं, बहिरंग. हा मागच्या वेळेस हा शब्द अचूक शब्द लिहा म्हणून आला होता, बहिरंग. हा शब्द बहिरंग असं होतं. हे बहिरंग बरोबर आहे, बहिरंग असं एक होतं. पुन्हा इतर रफार दिलेला होता, बहिरंग. असे 4 शब्द होते, त्यापैकी हा एक होता. तर असं पण येतं बरं का, अचूक शब्दामध्ये हा आलेला होता एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर निर अधिक विकार, हे पण महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. निरीच्छा, दुर्दैव, धनुर्वात, बघा धनुर अधिक वात, धनुर्वात. दुर्जन येतो, दुरात्मा येतो, दुरात्मा. धनुर्विद्या, धनुर्विद्या. निर्लोभ, निर्लोभ. निरुद्योग, आयु, आयु पहा, आयु अधिक वेद, आयु अधिक वेद, आयुर्वेद. आयुर्वेद. अजून प्रकार आहे त्याचा, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख ग प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा र होऊन संधी होते, र होतो. फॉर एक्झाम्पल पाहता, निष्कर्म, निष्कर्म, निष्कारण, दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. निष्फळ, दुष्कीर्ती, परिणाम. त्याच्यानंतर याच्यातला महत्वाचा बहिष्कार, बहिर अधिकार, बहिष्कार. पुढं हे पण लक्षात ठेवा, विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प प ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. कधी, स्वर आल्यास. रजो, आता बघायचं, रजकन, रजोकन, काय झालेला शब्द, रजोकन. तेजपुंज, तेजोपुंज. हा का, हा एक महत्वाचा शब्द आहे आपल्याकडे एक्झाम साठी स्पेशल. अत अधिक ऐव, त्याचा काय होतो, अतैव. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पदाच्या शेवटी र येऊन, सर हा
पच्या पुढे च्या पुढे अतऐव डॉट आहेत का? कुठल्या इथं का नाही. हा अतऐव आता इथं त्यांच्याकडून हे झालेलं आहे, राहून गेलेला आहे तो, परंतु तिथं आहेच, त्याच्याशिवाय तो पुढे येणार नाही. म्हणजे डॉट इथं असणार आहे, ना त्याच्या पुढे? हा असणार त्याच्याशिवाय विसर्ग होणार नाही ना मॅडम, विसर्ग हा होणार नाही तेच त्याच्यापुढे. म्हटलं तिथे दिसत नाहीत म्हणून हा म्हटलं. हा ते झालं असेल त्यांच्याकडून टाईप करताना. ठीक आहे. त्याच्यानंतर पदाच्या शेवटी र येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. जसं अंतःकरण, अंतःकरण, अंतःकरण. चतुर सूत्री त्याचा काय झाला, चतुर अर होतो बघा, आपण एक मगाशी पाहिलं होतं, त्याचा काय होतो, अर होतो. एक नियम पाहिला होता आपण वरती, लक्षात ठेवायचा अर. त्याच्यानंतर आता काय केलंय, पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. जसं तेजस्कन, त्याचा शब्द तयार काय होतो, तेजोकन. मनस्पटल, मनस्पटाल. त्याच्यानंतर पुढं आहे पुनर्जन्म, हा पण शब्द लक्षात ठेवा. पुनर अधिक जन्म शब्द कसा लिहिलाय पहा, पुनर्जन्म. अचूक शब्द लिहामध्ये हा असतो. आंतर अधिक गत, अंतर्गत. पुनरुच्चार हा पण असतो, योग्य शब्द लिहा. पुनरुच्चार, पुनरुच्चार, रुच्चार लक्षात ठेवा त्यातला रुच्चार. त्याच्यानंतर अंतरात्मा, काय म्हणता, पुनर्जन्म न वर र चा रफा येत नाही का, पुनर्जन्म? नाही पुन्हा आपण म्हणतोय ना, न म्हणतोय मॅडम आपण, आणि त्याच्यानंतर अर म्हणतोय बघा की. पूर्ण जन्म असं म्हणतोय का आपण, नाही म्हणत. पूर्ण जन्म म्हणतोय का, नाही म्हणत. आपण काय म्हणतोय, पुन्हा. ओके. पुन्हा न म्हणतोय ना, आणि त्याच्यानंतर रफार आहे, मग पुढच्या शब्दावरती जाणार ना, त्या पुढच्या अक्षरावरती. पुनर्जन्म. आंतर अधिक आत्मा, अंतरात्मा. पुनरुक्ती अतिशय महत्वाचा शब्द आहे बघा, पुनरुक्ती. त्याच्यानंतर निश्चल, निश्चल. आता इथं च किंवा छ आल्यास स होतो, श होतो, किंवा त किंवा थ आल्यास स होतो. जसं दुष्चन आता दिलेलं आहे. त्याच्यानंतर नि अधिक तेज, निस्तेज. मनस्ताप, मनचक्षु, मनश्चक्षु. मन अधिक चक्षु. प्रत्येक शब्दाच्या वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडक्यात त्याचं लक्षात ठेवणार आहे. पुढं आता विसर्गाच्या पुढं कृ, कृ धातूची रूपे असल्यास विसर्गाचा स होतो. जसं नमस्कार, नमस्कार, नमस्कार. पुरकार, पुरस्कार, स होतोय प्रत्येक वेळेस. भास्कर, तिरस्कार, तिर अधिकार, वयस्कर. हे पण लक्षात ठेवा. आणि या सगळ्यात महत्वाचं आजच्या लेक्चर मधलं हे लक्षात ठेवा. आजच्या लेक्चर मधला अपवादात्मक जो भाग आहे, किंवा जो परीक्षेला पेपर सेटर नेहमी विचारतात असा हा भाग आहे. पेपर 2 वाल्यांसाठी ह्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता अधिक असते. जे झालेलं आहे ते पहिल्यासाठी असेल, परंतु त्यात पण दुसऱ्यावरती येऊ शकतो. असं काही नाही की ठरलेलं नाही कुठलं, की अशा प्रकारचे प्रश्नच आम्ही यांना टाकणार, तशा प्रकारचे प्रश्नच त्यांना टाकणार, असं काहीही नाही. मराठी व्याकरण म्हटलं की मराठी व्याकरण, ते कुठल्या फक्त प्रश्नाची पातळी थोडीशी इझी असणार आणि थोडीशी हार्ड असणार, एवढंच आहे. दुसरं त्याच्यामध्ये काही नाही. बघा, पूर्वरूप संधी कुठली संधी आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, याच्यावर प्रश्न येतो. तुम्हाला वाटतं की संधी मला तर पूर्ण येते, मी चांगला अभ्यास केलाय, परंतु प्रश्न या विशेष संधीमधून येतो, जे आपण अभ्यासलेले नसतं आणि आपला मार्क जातो. तर असं होता कामा नये, यासाठी आपण पूर्वरूप संधी, कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, याला पूर्वरूप संधी म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नाही असा. पुन्हा एकदा बघा, कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या 2 स्वरांपैकी
आता इथलं कुठला स्वर एकत्र आलेला आहे? नाही. किंवा इथं तुम्हाला लिहून दाखवतो मी. ई आलेला आहे. अधिक. दुसरा स्वर कोणता आहे? अ दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो. म्हणजे पहिला जो स्वर आहे इथं कायम राहिलाय की नाही? आणि दुसरा स्वर लोप पावतो. इथला अ हा काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. आणि शब्द तयार काय झाला? नाही सर. सेम. सेम इथं पहा. नदी अधिक आत. नदीत. इथं पण तेच आहे. आळी अधिक आत. आळीत. ए अधिक अ. पण इथला अ निघून गेला ना, इथं फक्त एच राहिलेला आहे. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? हा ए हो. इथला अ निघून गेलेला आहे. साजे अधिक असा. साजेसा. खिडकीत. किंवा लाडू अधिक आत. लाडूत. चांगले अधिक असे. चांगलेसे. महत्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पररूप संधी. आताची आपण पूर्वरूप संधी पाहिली होती. आता कुठली आलेली आहे? कुठली आली आता? पररूप संधी. काही मराठीतील संधी होताना एकत्र येणार दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो. इथं काय होतोय? पहिल्या स्वराचा लोप होतोय आणि दुसरा स्वर मात्र काय होतोय? कायम राहतोय. फॉर एक्झाम्पल, आता इथं एक तुम्हाला करून दाखवतो मी. बघा, इथं कुठला स्वर आहे? अ आहे. बरोबर. इथं कुठला स्वर आहे? परंतु इथं हा उ काय झालेला आहे? तसाच राहिलेला आहे. इथं सांगितलंय दुसरा स्वर कायम राहतो. म्हणजे हातून. त्याचा काय झाला? उ झालेला आहे. इथं मधला अ हा लोप पावलेला आहे. पहिल्या स्वराचा लोप होतो. अ चा इथं काय झालेला आहे? लोप झालेला आहे. आणि दुसरा स्वर मात्र कायम राहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, घर अधिक ई. घरी. सगळ्यात महत्वाचं, एक अधिक एक. कसा शब्द लिहिणार? एक एक. त्याच्यानंतर चिंदी अधिक ओटी. चिंदोटी. न अधिक उमजे. नुमजे. ठीक आहे, हे पण महत्वाचंच आहे. पुढं दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची मागील स्वराशी बहुतेक करून संधी होत नाही. उदाहरणार्थ, जा अधिक ऊन. सरळ आहे. जाऊन. घे येईल. घेईल. हो ऊ. सरळ सरळ आहे. संधी होत नाही. दिलेलंच आहे इथं. संधी होत ही हे शब्दयोगी अव्यय मागील संख्या विशेषणाबरोबर संधी होताना दोन प्रकारे लिहू जाऊ शकते. उदाहरणार्थ, दोन ही. म्हणजे एक या पद्धतीने पण आपण लिहू शकतोय आणि या पद्धतीने पण लिहू शकतोय. दोन अधिक ही. दोन्ही पण बरोबर आहे आणि दोन्ही पण बरोबर आहे. तसंच चार अधिक ही. चारही पण बरोबर आहे आणि चारही पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अनुस्वार, अनुरूप या शब्दांबरोबर संधी होताना मागील शब्दाचे सामान्य रूप होते. आता बघा, पद्धत अधिक अनुसार काय झालं? पद्धतीनुसार. हा, आता यातला मूळ शब्द पद्धत आहे. कोणता शब्द आहे? मूळ शब्द. मूळ शब्दाचं सामान्य रूप होत असतं. मूळ शब्दाचं सामान्य रूप होत असतं पद्धती नुसार. त्याच्यानंतर विषय अनुरूप. मूळ शब्द कोणता यातला? विषय. विषयाचं सामान्य रूप करायचं. विषयानुरूप. इथला कुठला शब्द आहे? मूळ शब्द गरज. गरजेनुसार. ठीक आहे, ते पण थोडक्यात माहिती असावं. आणि मराठीतील काही इतर संधी, याच्यावर पण प्रश्न असतो. सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. मागच्या वेळेस आला होता याच्यावरच प्रश्न. प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर आपण जिथून ते विशेष संधी घेतलेला आहे, विशेष संधी, तिथूनच प्रश्न जास्त तर आलेले आहेत. पहिल्या ज्या संधी आहेत म्हणजे जे सरळ सरळ आहेत शब्द,
त्याच्यावरती फारसं विचारलं जात नाही, त्याच्यावरती एक विचारलं जातंय. आणि हे जे आता आपण सांगितलेलं आहे विशेष संधी, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. तर म्यूट करा. तर बघा, गेली अधिक आहे, काय लिहिणार तुम्ही? गेली. हा, गेले किंवा गेली हे. तसंच येतो अधिक आहे म्हणजेच येतोय, त्याचाच अर्थ दुसरा काय आहे? येतो हे. हे जे आहे ड्रॉप करायचंय आपल्याला. काय करायचंय? बसला अधिक आहात म्हणजे बसलात किंवा बसला आहात. तर या सगळ्या संधी तुम्हाला काय करायच्या आहेत? रिवाइज करायच्या आहेत. स्पेशली या विशेष संधी ज्या आपण शेवटी घेतल्या शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये, त्याच्यावरती अधिक फोकस करायचा आहे. प्रश्न त्याच्यातून 100% येणार आहे आणि वरच्या ज्या साध्या सरळ संधी आहेत त्याच्यातून एक येणार आहे. 2 प्रश्न याच्यावर येणार आहेत. तर हे व्यवस्थित प्रकरण करायचं आहे. त्याच्यातले 2 मार्क कोणाचीही जाता कामा नये. ठीक आहे. उद्याच्याला आपण 2 लेक्चर घेणार आहे. तर तुम्हाला मी आज काही नोट्स पाठवलेले आहेत, अजून हे राहिलेले आहेत त्या लगेच पाठवणारच आहे थोड्या दिवसात, त्याच्यामध्ये चेंजेस करून. त्याच्यामुळे हे पण आपलं होईल. आणि आता आपलं मराठीचं मानसशास्त्राचं हे बऱ्यापैकी झालेलं आहे. आपण आता हिंदी आणि इंग्लिशच्या थोडंसं पाठीमागे लागणार आहे. आणि त्याचबरोबर सोशल सायन्स आणि सायन्स ते कंटिन्युअली एक तास आपण आता इथून पुढे रेग्युलरली ठेवणार आहे. आणि मॅथ्सचं उद्या लेक्चर असेल मॅडमचं. ठीक आहे. याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम? संधीमध्ये सोपं आहे. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? स्वर आणि व्यंजन तर सगळ्यांना ओळखता येतंय, बरोबर? स्वर आणि व्यंजन सगळ्यांना ओळखता येतंय का? आता बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वर आणि व्यंजन आलं ओळखता व्यवस्थित की ते बाकीचं सगळं येणारच आहे. हा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे जे फर्स्ट पेज आहे ते लक्षात ठेवायचं आहे. संधीचे प्रकार. स्वर संधी म्हटलं की काय असणार आहे? स्वर. व्यंजन संधी म्हटले काय असणार आहे? व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. आणि विसर्ग म्हटले काय असणार आहे? विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर. एवढंच लक्षात ठेवायचं याच्यात. ठीक आहे. कट करू, थांबू का इथं? ओके. अभ्यास करा. मराठी आणि मानसशास्त्राच्या नोट्स जवळजवळ सगळ्या तुम्हाला मी पाठवून दिलेल्या आहेत. ते परफेक्ट करा, कारण ते 2 विषय पेपर 1 ला आणि पेपर 2 ला किंवा टीईटी देणाऱ्या प्रत्येकाला ते कंपल्सरी आहेत. मराठी आणि मानसशास्त्र. मग तो डीएडचा स्टुडंट असेल, बीएडचा असेल, सायन्सचा असेल किंवा आर्टचा असेल, हे 2 सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्यानं घेतलेलेच आहेत. आणि त्यामुळे त्याच्या नोट्स तुम्हाला पाठवून दिले. ठीक आहे. अभ्यास करत राहा.